नमस्कार मित्रांनो, आज आमचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे. कारण आज आम्ही जाणार आहेत घोरडेश्वर टेम्पल पुणे. घोरडेश्वर टेम्पल हे पुण्यापासून 25 किलोमीटर अँड निगडीपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे. तरी आपण आमचा आज ब्लॉग चालू करू. चला, आपली सगळी तयारी झालेली निघण्याची. आधीचा नाश्ता चालला आहे. आधी आपला नाश्ता एन्जॉय करतोय आणि मस्त हे पण करतोय. टोपी घालून एकदम रेडी आहे. आता निघायचंच काम आहे. आणि अशा प्रकारे मस्त मन लावून खातोय. कोणाकडे लक्ष नाही, काही नाही. आणि आपला काहीतरी ॲक्टिंग पण करतोय, दादाला काहीतरी. आता आम्ही घोरडेश्वर मंदिराला पोहोचलो आहे. घोरडेश्वर मंदिर खूप खास आहे कारण इथं भरपूर लेण्या आहेत बघण्यासाठी. आणि या लेण्या अशा 9 का 8 रूम आहे मध्ये. तुम्ही ते पण दाखवतो. आणि इथे मॉर्निंगला खूप लोक ट्रेकिंगला पण येतात. सॅटर्डे संडे तर खूपच. असं आम्हाला आता थोडा लेट झाल्यामुळे इथे जास्त लोक नाही. तरी पण चला आपण आपलं ब्लॉग चालू करू. अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. इथे गाडी पार्क करून आम्ही आमचा ट्रेक चालू करणार आहे. इथे आता आम्ही नंदी महाराजाचं दर्शन घेतो आणि हर हर महादेव म्हणून आम्ही आमच्या ट्रेकला चालू करतो अशा प्रकारे. आणि ट्रेकवरती काय आहे, कसा ट्रेक आहे ते तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत. ते तुम्ही बघतच राहा. नंदी महाराजाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या ट्रेकला चालू केलं अशा प्रकारे. हे बघा, कमानीवरती ओम नमः शिवाय घोरडेश्वराय नमः असं लिहिलेलं आहे. ही पहिली पायरी आहे मंदिराची. आणि हा दोन्ही बाजूनी बघू शकता तुम्ही घनदाट झाडी पण दिसते. आणि दोन्ही बाजूनी दगडाच्या अशा पायऱ्या केलेल्या आहेत. ते पायऱ्या काहीतरी 200 का 250 पायऱ्या आहेत. त्याच्यानंतर कच्चा रस्ता पण आहे. काही थोडाफार कच्चा रस्ता, पांदन रस्ता पण आहे. ते तुम्हाला या ट्रेकवरती सगळे डिटेल्समध्ये दाखवणार आहे. आणि मी शूटिंगसाठी मागं थांबलो आणि ते पुढे गेलेले आहेत. आणि बघतायत ते छोटा मुलगा पण एवढ्या उन्हामध्ये ट्रेक करतोय. ट्रेक करणं खूप चांगलं. या मंदिराचं एक मस्त देखावा म्हणजे ह्या पायऱ्या पण खूप छान दिसत आहेत. याच्यामध्ये काळ्या दगडामध्ये चुन्यामध्ये बांधलेल्या ह्या पायऱ्या आहेत. तुम्ही बघू शकता. थोडं अंतर कापून आल्याच्या नंतर काही लोक उतरतात. आम्ही जातोय वर. हे बघू शकता ते काळ्या दगडाच्या मस्त अशा पांढऱ्या पायऱ्या होत्या. आणि हे साध्या कच्च्या पायऱ्या आहेत. तिथं काही साईडला पकडण्यासाठी काही नाही आहे. आणि आजूबाजूला गवत पण आहे. ते आता पावसाळ्यामध्ये खूप छान दिसतं. आता ते सुकलेलं आहे पावसाळा नसल्यामुळे. तर आता खूप दम लागलेला आहे. त्याच्यामुळे मी हळूहळू चालतोय. सूरज आणि ते समोर गेलेले आहेत. मी सगळ्यांच्या पाठीमागे आहे कारण खूपच ऊन असं लागतंय. हे इथे झाडाखाली 2 जण थांबलेत. यांनी पण आता रिटर्न येत होते. आणि त्यांना मी आता विचारलं की आता मंदिर किती लांब आहे. त्यांनी मला सांगितलं 20 मिनिटामध्ये तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकाल. आता आम्ही अर्ध्याच्या वर आलो. ऑलमोस्ट जवळ झालो मंदिराच्या. तिला खूप चालायची इच्छा आहे. मात्र मीच त्याला सुरतला सांगितलं की त्याला कडीवर घे कारण त्याचा पाय वगैरे घसरायचा आहे तिथे किंवा मुडपायचा आहे. पाय मुडपला तर पायाला इजा होईल म्हणून मी त्याला उचलून. हे बघा, इथून तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवतो मी थोडं वर आल्यामुळे. हे डोंगर आणि हा पुणे मुंबई ओल्ड हायवे दिसत आहे बाजूचा. तो पुणे मुंबई हायवे आणि तो दिसतोय. तो रेल्वे पटरी पण दिसते ते इथून. आणि तुम्हाला खूप दम लागल्यामुळे आम्ही इथं थांबलो आणि थोडं पाणी वगैरे घेतलं. या दुकानातून चिप्स घेतले. मंदिराच्या जवळ आलो आपण. बघा, इथं पायऱ्या पण नाहीत. इथे साधा असा खडकाचा रस्ता आहे, माती आहे. आणि हे बघा, डोंगर पण किती छान दिसतोय, मस्त बघा. अशा प्रकारे आम्ही पोहोचलोच. आणि तुम्हाला इथून दाखवतो पुणे मुंबई हायवे. झूम करून बघू शकता. वाहने पण दिसतात इथून. एक नंबरचं असं दृश्य दिसतं इथून. आणि उन्हाचा पण तडाखा जोराचा चालू असल्यामुळे खूपच ऊन लागते. उन्हाचं काही थांबतच नाही. आता आम्ही मंदिराच्या आवारात पोहोचलो. बघा, हे बांबू लावलेले दिसत आहे तुम्हाला, लोखंडी बांबू. इथे इथपर्यंत रांगा लागतात असे ते माणसं म्हणत होते इथे. त्याच्यानंतर या मंदिराची शूटिंग केली. थोडी तिकडचा व्ह्यू घेतला. आणि हे बघा, पळत सुटलो कारण मी सर्वांच्या पाठीमागं आहो. सर्वजण पुढं गेलेत. आणि इथे छत्री लावून मामा पण बसलेत. गोळ्या बिस्किटे घ्यायचे असेल किंवा तुम्हाला गंध लावायचा असेल तर गंध पण लावून घ्या. इथं एकच दुकान वर आहे, दुसरं काही दुकान वगैरे नाही आहे इथे. शेलारवाणी लेणी पण आहेत. ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. लेणीचा बोर्ड लावलेला आहे.
हा बघू शकता मस्त काळा कुट्टा असा दगड आणि त्याच्यावरती असे गोल्डन कलरचं गवत खूपच छान दिसतंय. आणि ह्या बघू शकता ह्या दोन्ही साईडला रांगा बनवण्यासाठी, रांगा क्यू मेंटेन करण्यासाठी हे पोल लावलेले आहेत. एक साईडनं जायचं आणि एक साईडला यायचं. शक्यतो आता तेवढी गर्दी नसते, मात्र जेव्हा शिवरात्रीच्या टाईमला खूपच गर्दी असते म्हणे इथे, आम्ही विचारलं. आणि तुम्हाला आणखीन एक हे बॅक साईडचा व्ह्यू बघू शकता क्लेवचा. मस्त व्ह्यू आहे हा सगळ्या बिल्डिंग वगैरे दिसतात आणि पाठीमागची शेती पण इथे दिसते मस्त उभी अशी. आणि ते बिल्डिंग पण बघा तुम्ही, इथे दाखवतो थोडं झूम करून. आणि हे बघा तुम्हाला इथे मी असं इथे क्लेवमधले हे क्लेव अशा 9 रूम्स आहेत इथे. प्रत्येक रूम्स अशा सेपरेट आहेत. हे बघू शकता तुम्हाला इथे मी दाखवतो. आणि दुसऱ्या पण दाखवतो. आता याच्या पुढं एक शिवमंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतोच आता लगेचच तिथे जातो. शेवटी एवढा आटापिटा करून आम्ही आता मंदिरामध्ये पोहोचलेलो. मंदिराच्या जवळ हे छोटंसं एक मंदिर, गणपतीचं मंदिर आहे. आमचा दादूस पण रेकॉर्डिंगमध्ये बिझी आहे, काय करतो की. आणि हा मंदिराची एंट्री गेट आहे. याच्यामध्ये तुम्ही बघता इथून एंट्री करायची आणि मध्ये मंदिर थोडंसं दिसेल. मी ते तुम्हाला डिटेल्समध्ये जाऊन दाखवतो. इथं रेकॉर्डिंगला वगैरे असं काही हे नाही आहे, तुम्ही रेकॉर्डिंग पण करू शकता. शेवटी आम्ही मंदिरात पोहोचलोय. हे बघा मस्त पिंड आहे, पिंडीवरती असा नाग आहे, नाग आणि बाजूला त्रिशूळ आहे. आणि इकडे कोपऱ्यामध्ये एक मस्त दीप लावलेला आहे, दिवा लावलेला आहे छान प्रकारे. हा कंटिन्यू दीप चालू असतो. आता हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. ही एक मस्त क्लेव आहे. या क्लेवमध्ये इतकं थंड, एवढं बाहेर एवढं गरम आहे ना, मध्ये एवढं थंड आहे ना, एकदम इथंच बसावं वाटतं. एकदम छान परिसर, स्वच्छ असा आहे. इथं बघू शकता दुसरी क्लेव आहे, मात्र इथे त्याला लॉक लावलेला असल्यामुळे आम्हाला मध्ये जाता आलं नाही. त्यामुळे आम्ही बाहेरूनच बघतोय, आदू पण बाहेरून बघतोय. हे तुम्हाला बॅक साईडचा व्ह्यू दाखवतोय, पण एकदम मस्त असा आहे. आता इथे बघून झाल्याच्या नंतर मी थोडं बॅक साईडला जायचं बोललो तर हा खूपच रस्ता असा खूप छोटा आणि निसटता रस्ता आहे. आणि थोडा बॅक कॅमेरा पण फिरवला मी, इथून पण छान दिसत होता व्ह्यू. अशा प्रकारे हे बघू शकता बिल्डिंग वगैरे. आता इथलं बघून झाल्याच्या नंतर मी थोडं पुढं जाऊन बघा म्हणलं पुढं काय आहे ते. पुढं गेलो तर एकदम मस्त पुढं एक असा एक गुफा आहे. त्या गुफेकडे तिथे एक मंदिर आहे माझं, तिथं शंकराचंच मंदिर आहे तिथे. पण तिथं जायचा रस्ता खूप अवघड असल्यामुळे मी काही नाही गेलो, कारण तर तिथं खूप. आता आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन वगैरे सगळं करून आता आम्ही निघालोय. तिथे दुसरं एक मंदिर आहे, याचं विठ्ठल रुक्माई आणि संत तुकाराम महाराजाचं एक मंदिर आहे. ते पण त्या याच्यामध्ये लेणीमध्ये तिथं जाणार आहोत. आता आम्ही चाललोय विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आणि ऊन पण खूपच लागतंय. हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. इथे पण पायऱ्या वगैरे काही नाही, असं साधे हे केलेलं आहे आणि बाजूला पार लावलेले आहेत लोखंडी. आणि हा बघू इकडून पण तुम्हाला या साईडने पण तुम्हाला पुणे मुंबई हायवेचा व्ह्यू दिसेल. अशा प्रकारे तो झेंडा दिसतोय. आणि हा इथेच तो मंदिर आहे, ते झेंडा दिसतोय ते बघता. आणि हे दोघे बघू शकता तुम्हाला व्ह्यू पण थोडा दाखवतो मी. आत्ताच आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पोहोचलोय आणि हे बघू शकता किती छान व्ह्यू आहे इथनं. आणि हे मंदिर पूर्ण काळ्या दगडामध्ये असं कोरलेलं आहे. ते विठ्ठल रुक्माईची आणि संत तुकाराम महाराजाची मूर्ती आहे. आणि इथं बसण्यासाठी पण एकदम बाजूला जागा आहे, तिथं पण बसू शकता तुम्ही. एकदम थंडगार असं, बाहेर किती जरी ऊन असलं तरी इथे एकदम थंड वाटतंय असं. आणि इथं कोणीही नसतं, एकदम शांत वातावरण आहे. आणि इथं तुम्ही बसू शकता थोड्या वेळ. आता 1:30 वाजलेला आहे. अशा प्रकारे आम्ही आता खाली उतरतोय आणि खाली अर्ध्यात आल्याच्या नंतर हा थंडाईवाला आहे. त्या थंडाईवाल्यापाशी आता भूक तर भरपूर लागली, कारण आम्ही आमचा आज टिफिन विसरलोय. आता इथं बघू, थंडाई जर चांगली असेल तर आपण घेऊया. आणि थंडाई कितीला आहे काय आहे ते तुम्हाला दाखवतोच. आता थंडाईसाठी आम्ही विचारलं, थंडाई 40 रुपये ग्लास आहे. आणि हे मामा मस्त ग्लास भरून देत आहे थंडाई. बघू शकता, तुम्हाला झूम करून दाखवतो थंडाईची क्वालिटी.
आणि पिऊन पण सांगतो कशी आहे थंडाई इथे. आम्ही एकच ट्राय केला अगोदर. भाऊ एकदम दादूसने मस्त ताव मारतोय. दादूसला विचारलं थंडाई कशी आहे. दादू मध्ये थंडाईमध्ये साखरचं प्रमाण खूप आहे. अशा प्रकारे आमचा ब्लॉग संपला. लाईक अँड सबस्क्राईब आवर चॅनल. थँक्यू सो मच.